डॉक्टर कविताने तान्याला आवाज दिला आणि ऑपरेशन थिएटर मध्ये काकांच्या ऑपरेशनची तयारी सुरू करायला सांगितली. रुग्णालयातील इतर डॉक्टरांनी विचारलं, मॅम, तुम्ही कुटुंबियांची परवानगी घेतली का? त्यांच्या परवानगीशिवाय आपण ऑपरेशन कसे करू शकतो? ती शांतपणे म्हणाली, कुटुंब? कसले कुटुंब? हे माझे काका आहेत. मीच त्यांचं कुटुंब आहे. मला माझीच परवानगी घ्यावी लागेल का? सर्वजण शांत झाले. काकांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले. कविताने स्वतः त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले. ऑपरेशन यशस्वी झालं. काही तासांनंतर काकांनी इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा कविताला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू होते. त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहत हसत म्हटलं, बाहुली, आज माझं जग पुन्हा उजळलं. काकांना आराम करायला सांगून कविता जेव्हा बाहेर आली तेव्हा डॉक्टर तानियाने हसून विचारले, मॅम, आज तुमच्या चेहऱ्यावरचा त्राण आम्हाला यापूर्वी कधीच दिसला नाही. कविताने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तानिया, काकांनी मला माझे आयुष्य दिले आहे. आज मी फक्त माझे ऋण फेडण्यास सुरुवात केली आहे. यापुढे काका माझ्या सोबत राहतील. मी त्यांना कधीही एकटे सोडणार नाही. डॉक्टर तानियाचेही डोळे ओले झाले. ती म्हणाली, मॅम, तुम्ही खरोखरच माणुसकीचे उदाहरण आहात. खरंच या जगात माणुसकी अजून जिवंत आहे. काका आणि कविता यांचे नाते आता पूर्वीपेक्षा घट्ट झाले होते. काकांच्या ऑपरेशन नंतर कविताचे आयुष्य नव्या धड्याने सुरू झाले. काका आता तिच्यासोबत तिच्या घरात राहू लागले. त्यांचं प्रेम, माया आणि स्नेह कविताला नवं बळ देत होतं. काका आता वृद्ध होते, पण त्यांचा आत्मा तरुण होता. प्रत्येक सकाळी कविताला कामावर जायचं असताना ते तिला म्हणत, बाहुली, आज कोणाचा जीव वाचवायचाय? कोणाला उजेड द्यायचाय? कविता हसून उत्तर देत असे, तुम्ही मला दिलेला उजेडच इतरांना देण्याचा प्रयत्न करतीये. काका आता घरात राहून स्वतःला व्यस्त ठेवत. शेजारच्या मुलांना गोष्टी सांगणे, गार्डन मध्ये झाडांची निगा राखणे आणि काही वेळा कविताच्या स्टाफला खाऊ पाठवणं हे त्यांच्या दैनंदिन कामांपैकी झालं. शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये काकांचं एक वेगळं स्थान तयार झालं होतं. लोक त्यांना डॉक्टर कविताचे काका म्हणून ओळखू लागले. काकांचे ऑपरेशन यशस्वी होऊन काही महिने उलटले. कविता आणि काकांचा नवा प्रवास सुरू झाला होता. मात्र अचानक कविताच्या आयुष्यात एक वादळ आलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या एकत्र बैठकीत रुग्णालयात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याने रामेश्वरने कवितावर गंभीर आरोप केला. तो सर्वांसमोर उभा राहून म्हणाला, कविता मॅडम, तुम्ही काकांच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयाचा निधी वापरला आहे हे मला ठाऊक आहे. हा निधी रुग्णालयाच्या कामांसाठी आहे, तुमच्या वैयक्तिक उपयोगासाठी नाही. तुम्ही रुग्णालयाचा पैशांचा गैरवापर करून इथे काम करणाऱ्या सर्वांच्या विश्वासाला तडा दिला आहे. रामेश्वरचा आवाज खोलीत घुमत होता आणि उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले होते. अनेक जण एकमेकांकडे पाहत विचार करत होते की हे खरे असेल का? कविताने थरथरत्या स्वरात विचारले, तुम्ही काय म्हणताय रामेश्वर काका? मी काकांच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयाचा निधी वापरल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? रामेश्वर संतापून पुढे म्हणाला, पुरावा? निधीतून एक मोठी रक्कम काही दिवसांपूर्वीच काढण्यात आली होती आणि त्याच वेळी तुमच्या काकांचे ऑपरेशन झाले. हे साधं गणित कुणालाही समजेल. तुम्ही रुग्णालयाच्या पैशांचा वापर तुमच्या वैयक्तिक कामासाठी केला आहे. कविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती शांत स्वरात म्हणाली, रामेश्वर काका, तुमचे शब्द मला खूप लागले आहेत. माझ्या काकांच्या ऑपरेशनसाठी लागणारा खर्च मी माझ्या वैयक्तिक बचतीतून केला आहे.
रुग्णालयाच्या पैशाला मी कधीही हात लावला नाही. तुम्ही जे काही म्हणत आहात तो एक गैरसमज आहे. रामेश्वर तिच्या उत्तराने थांबला नाही. तो पुन्हा म्हणाला, गैरसमज? मग ती रक्कम कुठे गेली? या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देणार आहात का? त्याच्या या प्रश्नामुळे कविताला अपमान आणि दुःखाची जाणीव झाली. पण ती शांतपणे म्हणाली, रामेश्वर काका, मला तुमचा राग समजतो, पण कृपया ह्या आरोपांना आधी तपासा. रुग्णालयाच्या आर्थिक विभागाकडे नोंदी आहेत, त्या तपासा, मग तुम्हाला सत्य कळेल. रुग्णालयाच्या वरिष्ठांनी हा मुद्दा तपासण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांनंतर हे स्पष्ट झाले की ती रक्कम इतर एका वैद्यकीय उपकरणाच्या खरेदीसाठी काढण्यात आली होती आणि कविताचा त्या खर्चाशी काहीही संबंध नव्हता. रामेश्वरने कविताची माफी मागितली, पण तोपर्यंत तिच्या मनावर या प्रसंगाने खोल जखम केली होती. कविताने मात्र ठामपणे सांगितले, काकांसाठी मी माझ्या आयुष्यभराच्या बचती खर्च केल्या आहेत. त्यांचे आयुष्य वाचवण्यासाठी पैसे खर्च करणे माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद होता. पण या घटनेने मला हे शिकवलं की आपल्यावर खोटे आरोप होणारच, पण आपण स्वतःवर ठाम राहायला हवे. चौकशीत कविताचा निष्पापपणा सिद्ध झाला, पण या घडामोडींमुळे तिचं मन खूप दुखावलं होतं. रुग्णालयातील पैशांचा गैरवापर करण्याचा आरोप होण्यामुळे कविताच्या मनावर तणावाचं एक नवीन ओझं आलं होतं. अचानक त्यानंतर एक दिवस काकांच्या मुलाने कुणालने रुग्णालयात दाखल होऊन काकांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कुणाल थोड्याच वेळात डॉक्टर कविताच्या घरी गेला आणि काकांना घरी घेऊन जाण्याचा आग्रह केला. कुणालने काकांना आणि कविताला थेट सांगितलं, बाबा, तुम्ही आपल्या घरी परत यायला पाहिजे. तुम्ही इथे का राहताय? या लोकांसोबत या अशा कोण आहेत ज्या तुमची काळजी घेतील? मी तुमचा मुलगा आहे आणि मीच तुमची देखभाल करण्यासाठी एकटा पुरेसा आहे. तुम्ही माझ्यासोबत येऊन राहा. कविताने कुणालच्या या म्हणण्यावर ताबडतोब उत्तर दिलं, तुमचं म्हणणं खरं आहे की तुम्ही त्यांचा मुलगा आहात, पण तुम्ही आजपर्यंत त्यांना कधीच आपले केले का? त्यांचं आयुष्य तुमच्या सोबत असताना कसं होतं हे सर्वांनी पाहिले. कुणाल चिडून त्याच्या वडिलांना म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं आणि कविताचं नातं हे फक्त संपत्तीवर लक्ष केंद्रित करणारं आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमची त्यांनी कोणती दुर्दशा केली आहे असे नाही, पण ती फक्त तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे. हे केवळ एक गोड नाटक आहे. कविता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, कुणाल, तुम्ही असं काय बोलताय? मी काकांसोबत केवळ त्यांच्यावर प्रेम आणि त्यांची काळजी करण्यासाठी आहे. त्यांचा जीव वाचवण्यासाठी मी काय करू शकते हे सर्वांनी पाहिले आहे. तुम्ही हे आरोप कोणत्या आधारावर करत आहात? कुणाल घसा चढवून म्हणाला, तुम्ही रुग्णालयाचा निधी लुटला आणि काकांच्या ऑपरेशनसाठी पैसे वापरले. तुमचं हे सगळं फसवं आहे. हे सगळे लोक सांगत आहेत. काका ते ऐकत होते आणि त्यांचा चेहरा एकदम गडद झाला. काकांनी एक वळण घेत कुणालला तिखट आवाजात उत्तर दिलं, कुणाल, तू काय म्हणतोय ते मला समजत आहे, पण ह्या आरोपांनी काहीही फरक पडत नाही. कविता माझ्यासाठी लहान मुलगी आहे. तीच आहे जी माझी काळजी घेते. तीच आहे जी माझा विचार करते, जो तुम्ही कधीही नाही केला. कविता धैर्याने कुणालला म्हणाली, तुम्ही माझ्या नात्यावर विश्वास ठेवत नाहीत हे मला ठाऊक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्यासोबत दुर्व्यवहार करत नाही. काका माझ्या आयुष्यातले एक अविभाज्य भाग आहेत. तुम्ही या नात्याचा अपमान करत असलात तर मी तो कधीच सहन करणार नाही. कुणालच्या चेहऱ्यावर
राग आणि असंतोष होते. त्याने शेवटी काकांना पुन्हा घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरला. पण काका ठामपणे म्हणाले, मी तुझ्यासोबत जाणार नाही. मी कविता सोबत राहणार आहे. मी निर्णय घेतला आहे. कुणाल गोंधळलेला आणि रागाने भरलेला परत निघाला. तो रागाने म्हणाला, ठीक आहे बाबा, पण तुम्हाला नंतर हे कळेल की तुमचा फक्त वापर करून घेण्यात आला आहे. मला खात्री आहे तुमचा निर्णय चुकतोय. कविता काकांच्या जवळ जाऊन म्हणाली, काका, तुमचा विश्वास आणि प्रेम हीच माझी प्रेरणा आहे. काहीही हो, मी तुमच्या सोबतच राहीन. तुमच्यावर केलेले कोणतेही आरोप काहीही सिद्ध करणार नाहीत. काकांनी तिला घट्ट मिठी मारत म्हणाली, बाहुली, तुझ्या प्रेमामुळेच मी जगून आहे. तुला कोणीही काहीही बोलत असलं तरी तू माझ्या बरोबरच राहणार आहेस. अशा प्रकारे काकांचा मुलगा कुणाल आपल्या आरोपांमध्ये अपयशी ठरला आणि कविता आणि काकांचे नाते आणखी घट्ट होऊ लागले. काकांच्या ऑपरेशन नंतर कविताचं आयुष्य बदललं होतं, पण तिच्या मनातल्या आठवणी आणि समाजाच्या टीका तिच्या मानसिक शांततेवर परिणाम करत होत्या. अनेक वर्षांनी काकांना मदत करण्याचं समाधान होतं, पण तिला आपलं बालपण आठवून ती पुन्हा दुखावली जायची. एका रात्री ती काकांशी बोलताना म्हणाली, काका, तुम्ही मला सावरलत, पण माझं लहानपण मात्र सावरू शकलं नाही. त्या दिवसांनी माझ्या आयुष्यातल्या आनंदाचं गमावलेलं पान कायमचं ओरबाडून नेलं. अनाथ होणं म्हणजे एखाद्या मोठ्या वादळात फेकलं जाण्यासारखं असतं. काकांनी तिच्या हातावर हात ठेवला. बाहुली, अनाथ असणं ही आयुष्य संपण्याची नाही, तर काहीतरी मोठं करण्याची सुरुवात असते. तू ते सिद्ध केलं आहेस. पण तरीही तिच्या मनातली वेदना कुणालाही दिसत नव्हती. ती आपले अश्रू लपवायची. कधी कधी एकटीच रात्रीतून जागी असायची आणि स्वतःला कामात झोकून द्यायची. रुग्णालयातील सहकाऱ्यांना तिच्या वेदनांची थोडी कल्पना होती, पण ती स्वतःसाठी कोणीही नसल्यासारखी वागायची. याच काळात तिच्या जीवनात डॉक्टर समीरची एंट्री झाली. डॉक्टर समीर रुग्णालयातील एक हुशार आणि धाडसी सर्जन. नुकताच मुंबईतून या रुग्णालयात बदलीवर आला होता. पहिल्याच दिवशी कविताचं काम पाहून त्याला तिच्याबद्दल खूप आदर वाटला, पण तिच्या डोळ्यांमागे दडलेल्या दुःखाचं प्रतिबिंब त्याच्या नजरेतून सुटलं नाही. एकदा एका रुग्णाच्या ऑपरेशन दरम्यान समीरने तिला विचारलं, डॉक्टर कविता, तुम्ही इतके निस्वार्थपणे सगळ्यासाठी झटता, पण तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो का? कविता त्याला कटाक्षाने पाहत म्हणाली, डॉक्टर, जेव्हा दुसऱ्यांसाठी काम करण्याचा ध्यास असतो तेव्हा स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज उरत नाही. समीर हसत म्हणाला, आणि त्यातूनच तुम्ही स्वतःला संपवण्याच्या वाटेवर चालत आहात. तुम्हाला स्वतःचं हृदय देखील सांभाळावं लागेल. कविता. समीरने तिचं हे बळकट पण वेदनांनी भरलेलं व्यक्तिमत्व पाहिलं. तो वेळोवेळी तिच्याशी गप्पा मारायचा, तिचं हसणं परत आणण्याचा प्रयत्न करायचा, पण कविता सतत त्याच्याशी अंतर ठेवायची. एकदा त्याने तिला चहा प्यायला बोलावलं. डॉक्टर कविता, मला वाटतं तुम्हाला एक विश्वासू मित्राची गरज आहे. हे बघा, मी तुम्हाला खूप प्रश्न विचारणार नाही, पण मी तुमच्या सोबत असेन. डॉक्टर कविता प्रथम नकार देणार होत्या, पण काही कारणास्तव त्या शांत राहिल्या. त्या दिवशी त्या पहिल्यांदा खऱ्या मनाने हसल्या. त्या दिवशी समीरने तिला स्वतःचा भूतकाळ सांगितला. कसं त्याने आपल्या आई वडिलांना एका अपघातात गमावलं होतं आणि तो लहान बहिणीसाठी आधार बनला होता. कविता, तो म्हणाला, आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत, पण कधी कधी लोक आपल्या आयुष्यात नकळत येतात आणि आपल्या जखमांवर फुंकर घालतात. मला वाटतं तू अशाच व्यक्तीला स्वीकारायला हवं. अचानकपणे एका रात्री रुग्णालयातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. कविता
त्या रुग्णासाठी खूप झटली होती, पण तो वाचू शकला नाही. ती खूप हादरली. ती तिच्या ऑफिसमध्ये बसून खूप रडत होती. समीरने तिला शोधून तिच्या जवळ जाऊन विचारलं, कविता, हे काम तुम्हाला झेपेल का? इतकं दुःख तुम्ही कसं सहन करता? कविताने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी उत्तर दिलं, माझं आयुष्यच अशा जखमांनी भरलेलं आहे. प्रत्येक रुग्णात मला माझं अपूर्ण बालपण दिसतं. माझा हरवलेला आत्मविश्वास दिसतो. मला वाटतं त्यांना वाचवलं तर मी स्वतःला वाचवेन. समीरने तिचा हात धरून सांत्वन केलं. तुझ्या जखमा तुझं बळ आहेत कविता, पण त्या भरू देण्यासाठी तुला स्वतःसाठी थोडा वेळ काढावा लागेल. तू एवढं एकटीने लढलीस, पण आता मी आहे ना. कधी कधी दुसऱ्याची साथ घेणं कमकुवतपणा नसतो, तो आपला आधार बनतो. त्या दिवसानंतर कविता आणि समीरची जवळीक वाढू लागली. समीरने तिच्या आयुष्यात एक हलकं पण मजबूत स्थान निर्माण केलं. काकांनाही हे नातं दिसत होतं. काकांनी एका संध्याकाळी कविताला आणि समीरला बोलावलं. बाहुली, मी पाहतोय की तुझ्या आयुष्यात एक चांगली व्यक्ती आली आहे. हा समीर फक्त चांगला सर्जन नाही, तो चांगला माणूस आहे. मी समीरच्या असण्याने तुझ्या डोळ्यातला त्रास कमी होताना पाहतोय. समीर गमतीने म्हणाला, काका, आमच्या नात्याला तुमची पूर्ण मान्यता आहे का? काका हसून म्हणाले, मान्यता काय? मला तर वाटतं की तुझ्या आयुष्याचा पुढचा अध्याय समीर सोबतच लिहिला जाईल. कविता लाजली, पण ती मनातून आनंदी झाली. कविताने काकांच्या पाठिंब्याने आणि समीरच्या सोबतीने तिच्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली. तिच्या वेदना कमी होण्यासोबतच तिचं काम अधिक तीव्र पण सकारात्मक बनलं. तिच्या हृदयातील शून्यता हळूहळू भरली जात होती. समीरने तिच्या स्वप्नांमध्ये पाठिंबा दिला. तिच्या संघर्षांना सामोरं जाण्यासाठी बळ दिलं आणि कविताला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. तिच्या काकांनी त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान घेत या नात्याला आशीर्वाद दिला. एक दिवस काकांनी कविताला विचारलं, बाळा, तू खूप मोठी डॉक्टर झालीस, पण तुझं एक स्वप्न होतं, आठवतंय का? तू म्हणायचीस की एक दिवस अनाथ मुलांसाठी काहीतरी मोठं करायचंय. कविताला काकांचे शब्द ऐकून तिचं बालपण आठवलं. ती म्हणाली, हो काका, पण कामाच्या व्यापात ते स्वप्न कधी विसरून गेले समजलेच नाही. तू स्वप्न विसरलीस, पण मी विसरलो नाही. मी पाहतोय तू तयार आहेस, फक्त एक पाऊल उचलायचं आहे. काकांच्या सल्ल्यानं कविताने त्यांच्या जुन्या अनाथ आश्रमाला भेट दिली. ती तिथे गेली तेव्हा तिला तिचं बालपण डोळ्यांसमोर आलं. ती म्हणाली, काका, इथे बदल करायची वेळ आली आहे. इथल्या मुलांना फक्त निवाऱ्याची गरज नाही, त्यांना शिक्षण, प्रेरणा आणि आत्मविश्वासाचीही गरज आहे. काकांच्या आशीर्वादाने, कविताच्या मेहनतीने आणि समीरच्या सोबतीने काका अनाथालय सुरू करण्यात आलं. तिथे मुलांसाठी शिक्षण, आरोग्य सेवा, कला, संगीत, राहण्यासाठी आणि खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या. तिला वाटलं की काकांच्या सुसंस्कारांची गोडी हीच योग्य परतफेड आहे. अनाथालयाच्या उद्घाटनाच्या दिवशी काका खुर्चीत बसून मुलांशी गप्पा मारत होते. मुलांनी विचारलं, काका, तुम्ही इतके आनंदी का आहात? ते हसून म्हणाले, आनंदी? तुम्ही सर्वांनी मला माझं बालपण परत दिलं आहे आणि माझी बाहुली, ती तर तुमच्यासाठी तुमची आईच झाली आहे. त्यांच्या या साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांनी तिथं उपस्थित सगळ्यांना भावुक केलं. त्याच रात्री कविता काकांजवळ बसून बोलत होती. काका म्हणाले, बाळा, मला तुझा खूप अभिमान वाटतो, पण आता मी निघतो. कुठे? कविताने घाबरून विचारले. हे बघ, आयुष्यभराचा प्रवास जवळ आला आहे, पण तू मला पाहिलं आणि पुन्हा आपलं नातं जोडलं, हीच माझ्या आयुष्याची पूर्णता आहे.
डॉक्टर कविताने त्यांना घट्ट मिठी मारली. नाही काका, असं बोलू नका. मी तुमच्याशिवाय काहीच नाही. काही महिन्यांनी काका शांतपणे या जगातून निघून गेले. त्यांच्या जाण्यानं कविताचं हृदय तुटलं, पण त्यांचं अस्तित्व तिच्या आयुष्याचा भाग बनून राहिलं. आता अनाथालयात येणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये तिला स्वतःची छबी दिसायची. ती त्यांना सांगायची, तुमचं भविष्य तुमचं आहे. फक्त विश्वास ठेवा, मेहनत करा आणि कधीही स्वतःला एकटं समजू नका. कोणीतरी तुमच्यासाठी कायम आहे. कविता त्यांना म्हणाली, माझे काका मला कायम म्हणायचे, जगात माणुसकीपेक्षा मोठे काहीही नाही. कविताच्या जीवनकथेतून प्रेरणा घेऊन अनाथालयातल्या अनेक मुलांनी स्वतःची स्वप्न गाठली. काकांचा वारसा आणि त्यांचं प्रेम कविताच्या प्रत्येक कामातून झळकत राहिलं. काका त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत केंद्राचा भाग बनून राहिले. त्यांच्या जाण्यानंतर कविता अजूनही त्यांचा वारसा पुढे नेत आहे. केंद्राच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे, हे केंद्र त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे, ज्यांनी नातं केवळ रक्ताचं नसतं तर माणुसकीचं असतं हे शिकवलं. काकांच्या निधनानंतरही त्यांचा वारसा कायम राहिला. डॉक्टर कविताच्या कथेने शहरात माणुसकीचा आणि निस्वार्थ प्रेमाचा नवा आदर्श उभा केला. त्यांच्या कार्याने प्रेरणा घेत अनेकांनी असहाय्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. आजही डॉक्टर कविता म्हणते, मी डॉक्टर आहे कारण माझ्या काकांनी मला माझ्या दुबळ्या डोळ्यांनीही आयुष्य स्पष्टपणे पाहायला शिकवलं. कविताच्या जीवन कार्यामुळे शेकडो अनाथ मुलांना आधार मिळाला. ती अजूनही काकांच्या शिकवणीनुसार जगते. डोळ्यांनी नाही, हृदयाने ओळखायचं असतं, हे शब्द ती नेहमी सांगते. काका आणि कविताचं नातं रक्ताचं नसलं तरी त्याहूनही जास्त जवळचं होतं. हे नातं माणुसकीचं होतं, प्रेमाचं आणि त्यागाचं. गोष्ट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.